औचित्यवाडी. सुगंधा भेंडी फिंगर घेते का? भेंडी ठेवा खाली. तुम्ही ते भेंडी- इंग्लिश मध्ये भाजीपाला विकायला लागलेत. कवळी का चांगली? कवळी नाद न करू. हे बघ हा परत काय पावशेर दिली? 10 पावशेर. किती करू? 10 रुपये पावशेर दिली. मग येडी काय 10 पावशेर? द्या काय? पावशेरच. किंमत तरी आहे का ती? औषध किती महाग झालेत. पावशेर द्या. कवळी कवळी टाका बरं का. निबर नका टाकू. कवळी देतो मग तुझ्या हाताने निवडून इथं. मग तुला सांगतो भेंडी एवढी चवदार लागते ना, गोड पाण्याची ना आपली. हा ना. अर्धा घे ना. काय होते अर्धा घे. आणि अर्धा घेऊन काय करू? मला गाव जेवण द्यायचंय का? खायची ना 2 नाही दिवस. मी एकटीच आहे इथं एक तर घरी खायला. माझा नवरा आला का तेव्हा मी तुमच्याकडून किलोवर भेंडी घेऊन येईन. असं असते भाऊ सुगंधा. झाली ना. थांब 2 वर देतो. घे. बाई द्या मग धरा. ओटीत टाकू काय? काही नाही होत त्याला. लहान पैसे. पैसे नंतर घेऊन जा. माझ्याकडे आता सध्या पैसे नाही. अरे हे बरं आहे बा सुगंधा. भेंडी मोजूस तर तू काय नाही म्हणली मला. अहो एवढे काय बडबड करता आणि ताईड बोलता? मी सांगितलं ना 10 रुपयाचा विषय तुम्हाला नंतर देणार नाही का? जायचं आता तू सांग 10 रुपयासाठी कसं तुझ्या दारात यायचं बरं? दी 10 अहो रुपये. मी घरी आणून देईन. कित्येक वेळेस 50-50 100-100 रुपये माझ्याकडे घेऊन गेले आणि पिऊन इथं येऊन तमाशा घालून जिरून टाकले. हे तर मी कष्टाचे देणारच आहे. ते उसनी होते आता हे मालाचे येत. अहो देणार मी सांगितलं ना. 100% देणार. आता माझ्याकडे नाही म्हणून नाही जाई भेंडी घेऊन. नाही राहू दे आता. देईन मी नक्की. मला कळतं. हे असं आहे भो लोकांचं. लोकांना विश्वासच नाही. भेंडी घ्यायची का भेंडी? भेंडी घ्यायची का भेंडी? चला अख्खा भेंडी देऊ का? भेंडी घ्यायची का भेंडी काका? भेंडी नको. चला भेंडी घ्यायची का भेंडी? काय चालू? ह्याला काय नाही बुवा, हीच भेंडी भेंड्या बाजारात नव्हती नेत मग. थोडी आपली बाजारात पुरवतोय. अरे मग तिथं बसायचं ना, वाडा झाडात आली. हिंदून बरं आहे आपलं घर घरी दिली म्हणजे बरं बरं. गिराक भेटत. हा कुठं चालला? डेपुटी आहेत का घरी? हा असतील ना. जातो मग जा. बरं बरं. तुझ्या काय कामाचं आहे? त्याला भेंडी घ्यायची का भेंडी? भेंडी घ्यायची का भेंडी? चला भेंडी. चला भेंडी घ्यायची का भेंडी? अरे काय झालं भाऊ? अहो भेंडी घेऊन आलोय. हा का? हा घेता का भेंडी? घेऊ ना भाऊ. खाली तर उतरेव. 10 पावशेर रे. अरे उतरेव तर खरं 10ला पावशे रे. आपल्या 10 पावशे 20ला पावशे करतात का? बानुळा द्यायचा. बघा आता डेपुटी एवढी भेंडी तोडायला किती चिकाट कामी तुम्हाला चांगलं माहिती. तुम्ही शेतकरीत राव. हाय म्हणायला पण आता 10 रुपये पावशे लावली का? 40 रुपये किलो. अहो मग 40 रुपये. कला अर्धा किलो कर चल. अर्धा करू का? चांगली कवळी कवळी टाक जरा. निबार नको टाकू. तुम्हाला सांगतो डेपुटी हा. आपली जर भेंडी घेतली ना हा तुम्ही म्हणताना आयला नाद नाही करायचं. चाले तुया भेंडीचा बी मोठ्या नको टाकू. अहो तुम्ही मोठी खाऊन बघा त्याची आहे ना. तुम्ही ना आमटी करा आमटी. ऐक ना त्या काढ. आमटी नाही करीत मी. बारकाला टाक. अहो ठेसून लय भारी नको आमटी नको होती नको. आमटी भेंडीची. नाही करीत. मला भरली भेंडी आवडती. भरलेली आवडत अशी बारीक बारीक टाक ना जरा. या अशा भेंड्या टाक ना जरशी. अशा टाक. तुम्हाला सांगतो डेपुटी तुम्ही जर माहिती एकदा भेंडी खाऊन बघितली ना ही जाते ना लय भारी बर का. अरे टाक ना. अर्धा किलो पाहिजे. अर्धा किलो काय तू सोनं मोजी तो काय? बरं टाक बाबा जशी टाकायचं. तू काय ऐकणार आहे का? झाल्या मोठी तर मोठी टाक. लहानी तर लहानी टाक. काय चट करीन. टाक. 275 झाले. टाक. अर्धा किलो बरंच लागल. झाला असं ना आता अर्धा किलो. हा झाले. चल टाक ना 2-3 भेंड्यावर. काय एवढा लगी कुठून तो याच्यातून आणलेत? एक देतो आमटीला. हा का? हे पारीनी काटा दिलाय मला काही समजत नाही आकडे. आकडे समजत नाही. एखाद्याला जास्त देशील एखाद्याला कमी देशील. नाही 500 ग्राम झालं ना आता. आलो मी. थांब. चला ना. अरे बाबा सुट्ट्या चलय बांध तर. 20 रुपये. तुम्हाला जर लागले ना वानवड आपले तिथून घेऊन मी या. येत जाईन का तिकडे न्यायला रानामध्ये. हा, चल. हा. उचलू लागले नाही बा. चला भेंडी घ्यायची का भेंडी? रानात गेलीत काय नाही. भांडत त्या रानात जाते. भेंडी घ्यायची का भेंडी? भेंडी. अरे काय झालं? भेंडी घ्यायची का बाबड्या तुला? लेडी फिंगर दिली काय? काय कशी दिली लेडी फिंगर?
लेडी फिंगर हा लेडी फिंगर कायला काय 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 म्हणतो रे बाबड्या तुला अक्कल आहे का लोक हाणते नाही तर मला कोण लेडी फिगर मानले हो अरे लेडी फिंगर म्हणजे भेंडी याला लेडी फिंगर मानतात ग बस बाबड्या तू मला रट्टे चालायची बरं का खरं त्याला असं कस काय नाव आहे लेडी फिगर इंग्रज लोक आहेत ना ते लय हुशार लोक होते हा म्हणजे लेडीज कशा असतात कवळे कांडे असतात ना हा. वाळलेल्या म्हणून याला लेडी फिंगर मानतात असं होय हा घेन मग पावशेर जाऊ दे लेडी फिंगर देऊ का तुला तुझ्या काही रीत बात आहे का नाही रे काय काय वानवाडी मला देतो का नाही काही वानवळा मग वावरात असते बाबड्या त्याला कष्ट नाहीत का तोडायचे भूर साका साका हाताला लागते मग तोडून आणलेली ती घरी येऊन कितकं नाही ना तुला लागत तिथं मित्र पण नाही रे डायरेक्ट घेऊनच आला असतं घरी काय झालं असतं ग बस तुला घ्यायची का नको टाइमपास करू राहू एक तर अरे माणसं घ्यायची होती पण मला देतोय का काही बघा थोडंफार जेऊ का किती करू घे 1 किलो 1 किलो हा पिशवी आहे का आता तुझ्याकडे मानव देतो ना पण वानोळा नाही भाऊ घ्यायची तर घे 10 रुपये पावशेरी नाही तर जाऊ दे भाऊ मला काय उपयोग नाही मित्रपणाचा आपल्या घरी देऊ का मग घरी नेऊन डायरेक्ट काय अडचण तुला हा घरीच नेऊन दे मग पैसे दे 10 रुपये नंतर देईन तुला पैसे माझ्याकडे आता नाही पैसे उधार नाही राव याला एवढं मित्र पण एवढं नाही होतं आता सध्या माझ्या पेमेंट नाही काम नाही काय सध्या गावाकडेच आहे मी बरं देतो जा नको वाल कर घरी नेऊन दे मग काय माझ्या नावानी पण नक्की द्यायचे बरं का देईन राव तुला येडाय का दे बर का चल भेंडी घ्यायची का भेंडी चालू भेंडी चालू काय रे अरे इकडे नाही काय आयला इकडे वय श्याम्या तू आयला मी थेट भेंडी घेऊन तुझ्या दुकानावर होय मग बर बर आलं तू सकाळी जरा इकडं घे भेंडी कवळी कवळी नाद नको करू तुझ्यासाठी मी निवडून देतो तुला 10 पावशेर 10 पावशेर हा आणि काय कवळी भेंडी आहे का नेबार धडक भेंडी अरे श्याम्या तुला कवळी कवळी निवडून देतो मी मग ही काय लहानाची तोडून इकडे इकायला अरे येडा आहे का काय या मोठ्या भेंडीच तुला माहित नाही काय हे बघ मोठ्याला बी काढायच्या हा. तव्यावर भाजायच्या ठेसायच्या आणि आमटी करायची काय आमटी लागती ते काळ्या मसाल्यात हा हा भारी म्हणजे ज्याला आमटी घ्यायची त्यांनी मोठ्याला घ्यायच्या बुवा. आणि ज्याला आपले फ्राय करायच्या तव्यावर नुसते आपल्या त्यांनी आपली बारीक घ्यायची आहे की नाही? हा, मग अय, अय, अय. काय? अरे किडक्याकडे निवडतो काय तू आली असं एखादी मी निवडतो मला घ्यायची जर निवड हा चालला मला शिकायला किती करू सांग 10 पावशेर हा? अर्धा किलो कर ना मग म्हणजे व्यवस्थित नीटवट घेता येईन देता येईन लय निश्चितीचं काम असतं ते बायको एवढी निवडायची नाही पण तू निवड. बाजार मीच करतो भाऊ त्याच्यामुळं वाकडी बिकडी अजिबात चालत नाही आपल्याला एकदम सरळ लागत तो आहे ना सरळ आहे तसा त्याच्यामुळे सरळ लागत नाक कसं आहे आपलं सरळ हा. हा आणि चिकरायला लागले मग गपला राव उगा येड्यावानी करतो आयला लय कशी आणली रे चांगली चांगली मार्केटला पाठवली काय नू आणि गावात चालला घेऊन सगळी उरलेली ए तसं नाही करीत भाऊ मला थोडीच भेंडी मी कडे मार्केटला पाठवी काय भेंड्या आणल्या तुला सांगतो भेंडी जर खाल्ली ना श्याम आता माझी हा नाद नाही करायचा काय होईन काय होईन तुला एनर्जी आणि एनर्जी संध्याकाळी टाक काय निवडीत बसवतो काय नो काय ती सगळी तशीच आहे जाड जाड आले तर मग आमटी करता येईल बारीक बारीक आले तर फ्राय करता येईल तुला सांगतो मी आहे ना सुरेखा नाही इथे नुसती काय करायचं माहिती का तेठ कापायची तव्यावर टाकायची उलसक तेल मीठ मिरच्या कापायच्या 2-4 झाले पगार लावू निवडी झाली झाली अय यार झाली ना अरे बोल शकतो वर टाक घेऊ ते अजून नाही झाली अर्धा किलो थांब झाली ना अय आता झाली ती 522 ग्रॅम काय टाकू आयला खोक्यात मग आता काय करतो घर लावलंय मी कुठं उघडीतो परत यात झाकून ठेवतो इथं चला पैसे देतो ना अय अरे 2-4 आपल्या तेवढ्याच मन नाही भागायचं तुझे अरे का दिलदारी झाल्या होय हा. अयो. किती म्हणलं 20 अर्धा किलो घेतली ना बावड्या मग 20 झाले ना दर 10 पावशेर 15 रुपये दर होय अजून 5 रुपये दे. येडा बिडा झाला काय त्यामुळे मी अर्धा किलो घेतली पावशेर म्हणले होता अर्धा किलो घेतली 15 असंच असते दर नाही तसं नाही परवडत राव श्याम्या दिन राव तू 5 रुपयानी काय अरे एक तर मी तेवढी भेंडी निवडी तर बी आहे ना मी कशी बी घेतली राव आडाम धाडाम सगळी होती? आण भाऊ, चल दे दर तू नादी कुठे लागत तुझ्या डोक्याला डोकं लावून कडक लक्ष्मी दिली तुला मूर्खाचा बाजारी कोणाचा मला मूर्ख म्हणला काय नाही नाही तो बाबड्या नाही का त्याला मूर्ख म्हणलं असं होय हा उचलू लागशील का मग ते भेंडी उचल्याने मी माणूस लागत होय तुला काय लागायचं जाऊ का हा चांगली आणि जरा भेंडी निवडून काय घेऊन चालला काय नो
आलो का भाऊ तू पेन आणि वय हातातच असते तुया. अरे मग आता मला सांग, तू येणार तर काहीतरी घ्यायलाच येणार ना, मग यादी करायला नको का? बरं चल घे एक सांग. किलो टाक. घे 1 किलो साखर. किती घेतोस तू? हा अरे 3च आहेत. मग काय यादी करू? 1 किलो साखर का? हा 1 किलो साखर, हा 1 चहापत्तीचा पुडा आणि अर्धा किलो शेंगदाणे बरं. बर ठीक आहे. झाली जालू हे बघ, परिवार 250 दिला 150 रुपये, शेंगदाणे दिले 75 रुपये, साखर 45 रुपये, 260 रुपये झाले बघ सगळे. ए, परिवार कितीला मानला? 150 रुपये. 150 ला आहे का? लोकांकडे 140 ला आहे. त्याची काय? कमी कर. कमी म्हणजे त्याच्यावर किंमत आहे भावड्या. आणि साखरेची साखर 45 रुपये, आहे का? त्याच्यात बी आहे का? आहे का? आणि शेंगदाणे शेंगदाणे 75 रुपये, अर्धा 150 रुपये किलो झाले आता. सगळे किती झाले? 260 रुपये. घरी 200 रुपये वरले नाही देणार, ती कमी कर. अरे 200 रुपये कसं काय 260 झालेत? ए, कमी केल्याने काय होतंय त्याला? आहे कमी अरे कमी केले नाही म्हणजे येडबीड लागला काय तुला? येड लागलं काय म्हणजे? राहू दे 60 रुपये, मित्रासाठी तेवढं करू शकत नाही का तू? कस काय मित्रासाठी म्हणजे भाऊ 260 रुपये झालेत. 200 वायना राहू दे, काय होतंय त्याला? अरे नाही भाऊ, अरे अरे रुपये भेटत त्याच्यामध्ये, काय लय भेटते काय पैसे त्याच्यामध्ये? मला काय करायची? रुपया भेटतो इथे, मला काय सांगू तू? अरे भाऊ घेऊ नको, नाही परवडत तुला, तो काय घेतो? कोण कोण घेऊ नको? ओय घेतलं काय करणार रे? ए श्यामार, तो दुकान रोडवर आहे, काय वाद चाललाय तो ज्याला? काय सारखा वाद रे? काय वाट डेपोटी मला सांगा किती पैसे झाले ते? 260 रुपये झाले डेपुटी बरोबर. 260 रुपये झाले. मी त्याला वरले 60 रुपये देणार नाही. अरे असं कम करतो, एवढा नफा किराणामध्ये. नका का नसा ना तुम्ही सांगा. मी सकाळी भेंडी घेऊन आलो, कुशल भेंडीचे पैसे कमी दिले यांनी. का कमून दिले भेंडीचे पैसे कमी कमी? म्हणजे मग कमी नाही दिले का? तो भेंडीचे किती दिले मला? अर्धा किलोचे 15 रुपये. मग कमी नाही दिले का? किती कमी दिले? मग 10 रुपये पावशेर म्हणला, म्हणलं मग अर्धा किलो घेतो 15 दे. मग मी किराण्याचे कमी दिले तर काय झालं मग? अरे तो भाजीपाला आहे, त्यात करावंच लागत. हा भाजीपाला असा ना, मग त्याला कष्ट नाही लागत काय? अरे येडा आहे का काय? किती कष्ट घ्यावा लागत? 6 महिने पिकावं लागत आहे ते, तेव्हा खायला भेटत आहे माहितीये का? त्याला फवारा मारावा लागतोय. फवाऱ्याला किती पैसे लागत तुला माहितीये का? किती कष्ट आहेत त्याच्या मागं माहितीये का? आणि ही साखर कुठं पीक येते तुला माहितीये का? शेतकरीच पीक येतो आणि मग त्याची साखर बनते. शेतकऱ्याचा ऊस कसा जातो डेपुटी सांगा ना तुम्ही, सांगा कसा जातो? ही शेंगदाणे भैमुख शेंगा 40 रुपये किलो, हे 150 रुपये किलो. फरक आहे का नाही? शेतकऱ्याला काय भेटतं का त्याचं? झाल्याचं बरोबर आहे. सकाळी ते भेंड्या घेऊन आला, मी बी मोलभाव केला, तो बी मोलभाव केला. आपण कचाकच शेतकरी असला का पैसे कमी देतो. फक्त आपण काय म्हणतो, काय आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे, पण आपण शेतकऱ्याला जपत नाही. हा शेतकऱ्याचाच माल जर मॉलमध्ये गेला तर तो उच्च दामाने विकला जातो, आपण तिथं न विचारता पैसे दिले जातात. हा आणि शेतकऱ्याकडे काय करतो आपण? मोलभाव करतो. खरंय डेपुटी. अरे टोमॅटो लावला, कांदा लावला, मिरची लावली, हा याला काय खर्च येत नाही. फवारा मारावा लागतो, बियाणे लागत येत, 3-4 महिने जपावं राबावं लागतं, तेव्हा बरोबर आहे. त्याचे ते कष्टाचं फळ त्याच्या येत होतं. आपल्याला ती फक्त दिसतानी भेंडी दिसती, मिरची दिसती, तो भुईमुग दिसतो, पण तो भुईमुग नसतो, मिरची नसती. त्याच्यात असते शेतकऱ्याचे कष्ट, शेतकऱ्याची आशा, शेतकऱ्याची मेहनत, ते आपण बघत नाही. हा आणि ह्याच्या मालाला आपण कचाकच पैसे देतो. चुकलं माझं चालू, मी पुढे मी कधी शेतमालाचा भाव नाही करणार. पण तुला खरं सांगू, तुम्ही हे जे आणलंय ना ह्याच्यामध्ये लय पैसे नाही मिळत. आता हे बघ 140 रुपयानं आणले, 150 रुपये विकतो डेपुटी, 5 रुपये भेटणार आहे मला याच्या अर्धा किलो मागं. हे परिवार चहा हे 145 ला 150 ला विकतो. ही साखर अक्षरशः 44 रुपयाने आली आणि 1 रुपया नफ्यावर विकली. हे बघ शेतकऱ्याला सगळे जाणे त्यांनी जाले तुझे डोळे उघडले बरं का. जसे तुमच्या मालाचे पैसे आम्ही कमी करीत नाही ना, तसे तुम्ही शेतकऱ्याच्या मालाचे पैसे कमी करू नाही, नका. खरंय. अरे थेट शेतकऱ्याकडून घेता तरी त्याला मोलभाव करू नका. हा मला सांग, कधी कधी आहे ना उत्पादनाच्या खर्चापेक्षा कमी भावाने विकावं लागत. हा जर आलंच नाही तर कमी नाही शेतकरी आत्महत्या करायचा. आज या माणसाने भेंडी लावले 3 महिने झाले तर आपण 5 रुपये 10 रुपये त्याला देतोय. त्याच्यामुळे इथून पुढे ना आता आपल्या गावात तरी निदान शेतीमालाला हे करू, शेतकऱ्याला निदान जपा. नाही, खरंय आणि तुला सांगतो, शेती जपली, शेतकरी जपला तर शेती टिकल, आणि शेती टिकली तर देश मजबूत होईल. खरंय. लक्षात आलं? झाल्या उद्यापासून आहे ना अजिबात घरोघर जाऊन भेंडी नाही विकायची. माझ्या दारात येऊन बसायचं आणि मी सांगणार 60 रुपये किलो भेंडी घ्यायची असली तर घ्या माझ्या आणि मित्रासाठी. ही सुरुवात आपल्यापासूनच करा, तेव्हा लांबपर्यंत पोहोचल. खरंय खरंय. बरं का? आपल्या माणसाला मोठं करायचे का? चला येतो. तू 60 रुपये घे. 40 रुपये देत तुला.